देवाचा महिमा असो. स्वर्गीय लोकांचा स्वर्गीय अनुभव. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. योहान 17:16. आपला प्रभू येशू ख्रिस्त जगाचा नाही, त्याच प्रकारे आपणही जगाचे नाहीत. जो व्यक्ती येशूला आपला तारणहार म्हणून स्वीकारतो आणि कबूल करतो, तो स्वर्गीय पाचारणाचा भागीदार आहे. म्हणून येशूने त्या व्यक्तीला जगातून निवडले, जेणेकरून तो जगाचा नसावा. कोणत्याही देहाने बढाई मारू नये म्हणून देवाने जगातून जे जगात नाहीत त्यांना स्वर्गीय लोकांमध्ये श्रेष्ठ म्हणून आणण्यासाठी निवडले आहे. म्हणून जर आपण आपले पाचारण आणि निवड सुनिश्चित करून जगलो, तर आपल्याला आपल्या येशू ख्रिस्ताच्या स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात मुबलक प्रमाणात प्रवेश मिळू शकेल. कारण आपल्या येशू ख्रिस्ताचे राज्य या जगाचे नाही, तर स्वर्गीय आहे. पहिला मनुष्य आदाम हा मातीचा आहे एवढेच नाही, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आलेला ख्रिस्त आहे. म्हणून आपण पृथ्वीवर स्वर्गीय येशूसारखे जगाचे नसावे, तर आपण स्वर्गीय असायला हवे. कारण आपले संभाषण स्वर्गात आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत या जगाशी जुळवून न घेता आपण स्वर्गीय लोकांसारखे जगले पाहिजे. अशा प्रकारे स्वर्गीय जीवन जगणाऱ्यांना देवाच्या वचनातून काही आध्यात्मिक अनुभव येतात, हे आपण पाहू शकतो. प्रथम जेव्हा आपण विचार करतो, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. कारण त्यांना जगातून निवडले गेले आहे, त्यामुळे आता ते जगाचे नाहीत. म्हणून आपल्याला त्या गोष्टी शोधाव्या लागतील ज्या त्या बसलेल्या जागेच्या वर आहेत, जिथे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, तर वरील गोष्टींकडे मन लावा आणि जगा. अशा लोकांनी येणाऱ्या जगाच्या शक्ती आणि अनुभवांचा अनुभव घेतला आहे. कारण देवाचे राज्य खाणे आणि पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद यात आहे. म्हणून देवाला मान्य असलेल्या गोष्टींनी ख्रिस्ताची सेवा करा. इतकेच नाही, तर ते अब्राहमासारखे कुटुंब म्हणून एकत्र येऊन कबूल करतात की ते या पृथ्वीवर परके व प्रवासी आहेत. जसे ते स्वतः जगातील घरांना निवासमंडप मानतात आणि या जगापेक्षा चांगल्या देशाची इच्छा करतात, ते स्वर्गीय आहे आणि ज्या शहराचा पाया आहे व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होते. म्हणून आपण पूर्वनियोजित असलेल्या चांगल्या गोष्टीसाठी म्हणजेच स्वर्गीय गोष्टीसाठी वाट पाहू आणि स्वर्गीय गोष्टींसारखे जगू. दुसरे म्हणजे स्वर्गीय लोक त्यांच्या देवाला देव म्हणून नव्हे, तर पिता म्हणून संबोधतात. कारण जेव्हा येशू या जगात आला, तेव्हा त्याला देव पिता मानवाला प्रकट करायचा होता. ज्यांनी त्याचे सिद्धांत ऐकले त्याने त्याच्या लोकांना देवाची ओळख पिता म्हणून करून दिली. त्याने त्याच्या लोकांना परराष्ट्रीयांपासून वेगळे केले आणि त्यांना त्यांचा स्वर्गीय पिता म्हटले. येशूने या पृथ्वीवर असताना देवाला पिता म्हटले एवढेच नाही, पापाचे प्रायश्चित्त म्हणून क्रूसावर मृत्युमुखी पडताना येशूने फक्त एकदाच पित्याला देव असे म्हटले. कारण येशूला देवाने आपल्यासाठी पाप बनवले होते. त्याने वधस्तंभावर आपली पापे वाहून नेली. जेव्हा त्याने पापाचे वेतन म्हणजे मृत्यू आणि पापी म्हणून मरण वाहिले, देवाला पिता म्हणता येत नाही, म्हणून त्याने देव असे म्हटले. म्हणून जे लोक परराष्ट्रीय, सांसारिक आणि पापी म्हणून जगतात, ते देवाला देव म्हणतील. खरं तर देवाचे स्वर्गीय मूल नेहमीच देवाला पिता म्हणेल. विशेषतः येशूने शिकवल्याप्रमाणे प्रार्थनेत आपण प्रार्थना करताना आपला स्वर्गीय पिता म्हणून हाक मारली पाहिजे. आपणही स्वर्गीय म्हणून जगले पाहिजे, जेणेकरून आपणही धैर्याने स्वर्गीय पिता म्हणून हाक मारू शकू. तिसरे म्हणजे स्वर्गीय लोकांनी त्यांना देवाची मुले मानून जगले पाहिजे. कारण आपला स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे आपणही परिपूर्ण असावे अशी आपली येशूची इच्छा आहे. म्हणून आपण जगावर आणि त्यातील गोष्टींवर प्रेम करू नये, जेणेकरून स्वर्गीय पित्यावरील आपले प्रेम कमी होईल. त्याऐवजी आपण जगात असलेल्या वासनेमुळे होणाऱ्या भ्रष्टाचारापासून सुटका मिळवून दैवी स्वभावाचे वाटेकरी होऊया. येशूने उदाहरण म्हणून म्हटल्याप्रमाणे आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करू नका, तर आपल्या शत्रूंवर प्रेम करा आणि जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जेणेकरून ते स्वर्गीय पित्याचे पुत्र होतील. लूकच्या सुवार्तेमध्ये येशू म्हणतो त्याप्रमाणे, जे आपला द्वेष करतात त्यांचे चांगले करा, जे आम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जो तुमचा झगा घेतो त्याला तुमचा झगाही मना करू नका, कारण तो पुन्हा काहीही न मिळण्याची आशा बाळगतो. थोडक्यात, लोकांनी तुमच्याशी जे काही करावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्याशी करा. स्वर्गीय पिता जसा दयाळू आणि दयाळू आहे, तसाच स्वर्गीय पिताही असला पाहिजे. म्हणून पापी आणि परराष्ट्रीय लोकांसारख्या दुष्ट व्यक्तिरेखांसोबत माणसाच्या सांसारिक वासनेनुसार जगू नका. म्हणून आपण अशा लोकांसारखे जगूया, जे स्वतःला परिपूर्ण आणि स्वर्गीय असल्याने जगापासून निष्कलंक ठेवतात. चौथे म्हणजे त्यांना ख्रिस्तामध्ये स्वर्गीय ठिकाणी सर्व आध्यात्मिक आशीर्वाद मिळाले आहेत. स्वर्गीय पित्याचे स्वर्गीय आशीर्वाद ज्येष्ठ पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होतात.
वडील इसाहाकाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धाकटा मुलगा याकोब याने आशीर्वाद मिळालेल्या वस्त्राच्या वासाने मोठा मुलगा एसाव याचे वस्त्र घातले. त्याचप्रमाणे आपण बाप्तिस्म्याच्या वेळी ख्रिस्ताबरोबर सामील होण्यासाठी ख्रिस्ताला परिधान करतो. अशा प्रकारे आपण देवाला ख्रिस्ताचा गोड सुगंध आहोत. म्हणून देव आपल्याला आशीर्वाद देवो. तो आशीर्वाद म्हणजे सर्व आध्यात्मिक आशीर्वादांसह स्वर्गीय आशीर्वाद आहे, भौतिक किंवा सांसारिक आशीर्वाद नाही. देवाच्या मुलांपेक्षा जगिक लोकांना जास्त जगिक आशीर्वाद मिळतात. म्हणून स्वर्गीय लोकांसाठी आशीर्वाद हा भौतिक आशीर्वाद नाही, तर तो निश्चितच स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद आहे. ते देवाचे राज्य शोधत असल्याने देव त्यांना केवळ भौतिक चांगुलपणाच देत नाही, तर देव त्यांना देवाचे राज्य देखील देऊ इच्छितो. म्हणून त्यांनी याकोबासारखे असले पाहिजे, ज्याने भौतिक आशीर्वादांना महत्त्व दिले नाही, तर आध्यात्मिक आशीर्वादांसाठी आपण देवासोबत प्रार्थनेत प्रयत्न करूया. आपण प्रार्थनेद्वारे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करूया आणि स्वर्गीय लोकांसारखे जगूया. 5वे म्हणजे स्वर्गीय लोक सांसारिक लोकांसारखे शारीरिक नसावेत, तर ते आध्यात्मिक लोकांसारखे असले पाहिजेत, जे सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद अनुभवतात. नैसर्गिक सांसारिक लोक देवाच्या आत्म्याची शिकवण मूर्खपणाची मानतात आणि त्यामुळे ते ती स्वीकारू शकत नाहीत. ते आध्यात्मिकदृष्ट्या समजून घेतले पाहिजे असल्याने त्यांना ते समजणे शक्य नाही. परंतु देवाने आपल्याला काय दिले हे जाणून घेण्यासाठी, ज्याला देवाकडून आत्मा मिळाला त्याला मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे, तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. म्हणून आध्यात्मिक गोष्टी आध्यात्मिक लोकांना प्रगट होतात आणि ते सर्व काही ओळखतात. अशा प्रकारे आध्यात्मिक लोकांना देवाच्या आत्म्याकडून शिक्षण मिळते आणि ते आध्यात्मिक गोष्टी समजून घेऊन वाढतात. इस्रायली लोकांना त्यांच्या वाळवंटातील प्रवासात मान्ना खायला मिळत असताना देवाने त्यांना आध्यात्मिक शिकवणींद्वारे स्वर्गातील धान्याने पोषण दिले. हे आध्यात्मिक सिद्धांत स्वर्गीय आहेत, म्हणून आपण स्वर्गीय सिद्धांतांसारखे जगूया. 6वे, स्वर्गीय लोक पृथ्वीवर कधीही त्यांच्यासाठी संपत्ती साठवणार नाहीत. दुसरीकडे ते स्वर्गात संपत्ती साठवतात. कारण येशू दाखवतो की तुमच्याकडे असलेले सर्व काही विकून गरिबांना द्या, तरच त्यांना स्वर्गात खजिना मिळेल. येशूनेही आपल्या शिष्यांद्वारे गरिबांना काहीतरी देऊन मदत केली. म्हणून स्वर्गीय लोक त्यांच्यातील गरिबांची आठवण ठेवून गरिबांना मदत करण्यास स्वतःला प्रोत्साहित करतील. ते स्वर्गातील खजिन्यात बदलेल. स्वर्गात तुमच्याकडे एक अधिक चांगली आणि टिकाऊ संपत्ती आहे हे जाणून त्यांनी पृथ्वीवरील त्यांच्या मालमत्तेची लूट आनंदाने सहन करावी एवढेच नाही, पुढे आपण स्वतःला प्रोत्साहित करूया आणि देवाकडे श्रीमंत होण्यासाठी काम करूया. या पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवून मूर्ख बनू नये आणि अचानक या पृथ्वीचा आनंद न घेता सोडून जाऊ नये. म्हणून त्याच्या आगमनाच्या वेळी आपण त्याच्याकडून प्रतिफळ आणि बक्षीस स्वीकारूया. त्याद्वारे आपण स्वतःला कृतींमध्ये प्रोत्साहित करूया आणि स्वर्गीय लोकांसारखे जगूया. 7व्या, स्वर्गीय लोकांचे नागरिकत्व तर स्वर्गात आहेत, जिथून आपला तारणहार प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहोत. येशू जो स्वर्गात गेला तो जसा स्वर्गात गेला तसाच येईल, जो आपली आशा आणि विश्वास आहे. या जगातून निघून जाऊन स्वर्गात ख्रिस्तासोबत राहण्याची इच्छा असणे हे खूप चांगले आहे. म्हणून आध्यात्मिक व्यक्ती त्या उत्तम दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे, जेणेकरून ख्रिस्त पुन्हा येईल आणि त्यांना त्याच्याकडे गोळा करेल. जे त्याची वाट पाहतात त्यांना तो दुसऱ्यांदा तारणासाठी प्रगट होईल. जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे असू. किंवा जो स्वर्गीय आहे तो स्वर्गीय आहे त्याप्रमाणे जगेल, तो स्वर्गीयाची प्रतिमा धारण करेल. स्वर्गीय शरीर असलेले स्वर्गात देवासोबत सदा सर्व काळ राहून गौरव प्राप्त करणारे. म्हणून आपण येशूसारखे जगिक नसल्यामुळे आपल्या देवाने आपल्याला या अनुभवांसह स्वर्गीय लोकांसारखे जगण्यास मदत करावी.